या चेअरची ना मज्जा आहे बरं. हा म्हणजे मला पॅडी याच्याबद्दल कायम छळतो. हा ही ना आम्ही अमेरिकेला टूरवर गेलो होतो, नाटकाचा दौरा होता कुर. ओके त्यावेळेस सुनील नारकर यांच्या घरी अशी एक ह्याच्यापेक्षा कमालीची चेअर होती ती अच्छा. मसाजची. म्हणजे ह्याच्यापेक्षा हे दिस इज नथिंग. हो. तर ती इतकी कमाल, त्याला ते स्क्रीन वगैरे होतं, तुम्हाला काय हवं ते सगळं समोर, आणि फुल पाय वगैरे अर्धा 20 मिनिटं लावायचं आणि झोकून द्यायचं, अशी ती चेअर होती. तर तेव्हा मी म्हटलं की यार, हे ऐसा अपने को चाहिए कुछ तो. हे असं मी घेणार. आणि मॉलमध्ये वगैरे दिसतंच ते आपल्याकडे, ह्या अशाच चेअर असतात. हो. पण ती तशीवाली चेअर मला इंडियात काय कोणी दिसली नाही. हम्म. बरं, हे मी गेले होतो आम्ही असंच, हा हम्म. बोरिवलीला एक पोरा सेंटर वगैरे आहे हो, ना, हो. तिकडे प्रदर्शन लागलं होतं. हा. आणि असंच चला प्रदर्शनामध्ये फेरफटका मारू देऊया, चला बघूया काय असं म्हणून निघालो. आणि मग तिथे चेअर दिसली. म्हटलं कितीला? मग पॅडी म्हणाला, विशाखा तू माहिती आहे ना, त्याची पॅडीची बायको पण होती. हा. हे घेणारच? म्हटलं चला बघू तर आपण काय आहे. मग बघितलं तर किती, तर 2,40,000 सांगितलं. बापरे. तर म्हटलं बापरे, हे तर बहुत महंगा आहे यार. तर म्हटलं एवढे 2,40,000 काही कमी नाही का? असं करून, आता मी जर कंपनीची प्राइस सांगितली ना तर मला ते मारतील. पण आपला एक चेहरा आणि ओळखीचा म्हणून मला ही अतिशय अर्ध्या किमतीमध्ये ओके. ही चेअर मिळाली. आणि मी ती म्हणजे अशी गेले रे, असं काहीतरी नाही का, पॉटी घेऊया, पॉट्स वगैरे घेऊया, सिरॅमिकचं वगैरे, किंवा काहीतरी खाद्यपदार्थ घेऊया, बरोबर. आणि डायरेक्ट ही 1.5-2 लाखाची खरेदी करून आले. तर मला पॅडीचं म्हणून, आणि काय मी तुला काही पैसा म्हणे नाही, ते मला स्वप्न होतं, ते मला ते म्हणजे हवं होतं. सो ही आता माझी याच्यानंतरची ही जागा माझी फेवरेट आहे. वा. आलं की पहिले एक 20 मिनिटं पहिले ह्याच्यावर बसायचं, हा. हे मसाज करून घ्यायचं, फ्रेश व्हायचं, मग पुढच्या कामाला लागायचं. वा, वा. मग दौऱ्यावरनं आलं, नाटकाच्या प्रयोगावरनं आलं, Exactly. किंवा काय, तर हे फार म्हणजे पण ही तुमची चांगली इन्व्हेस्टमेंट झाली ताई. येस, उलट. ऑफकोर्स. खूप मोठी हो, इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मसाजेसला जे पैसे जातात त्यापेक्षा हे जरा अर्ध्या म्हणजे तिलाही बोलवतेच मी, पण हे आहे. पण लाईफ टाईम Yes, yes, इन्व्हेस्टमेंट yes. आणि So, हेल्थ साठी हो, गरजेचंच आहे. मला फारच म्हणजे माझं स्वतःच त्यावेळेस कौतुक वाटलं की येस, आपण ती घेतली. म्हणजे माझं संभाव असं वाटतं की मला काय म्हणूया, ती एक विल पॉवर आहे ना माझी, ती मला कायम साथ देते. की आपण इथून मागण्यापेक्षा जेव्हा इथून मागतो ना कळकळीनं यार, तर ते ऑलवेज फलित होतं असं मला वाटतं. तर त्यापैकी माझं घर, ही खुर्ची, अशा अनेक गोष्टी आहेत पण माझ्या हे घरी लेकाच्या. आणल्यानंतर घरच्यांची रिॲक्शन काय होती? डायरेक्ट हे घेऊन आलीस असं अरे माझ्या म्हटल्यानंतर? नवऱ्याला मी फोन केला की अरे महेश, मी ना अशी चेअर घेते, ते 2 लाखाची म्हटलं. काय अगं, तू प्रदर्शनात गेली 2 लाख खर्च करतेस? म्हटलं मला पाहिजे. आणि बघ आधी अकाउंटला काय आहे, घेऊ शकतेस का? म्हटलं हो घेऊ शकते. मग मी घेऊन टाकले लगेच. वा. पुढचा मागचा काही विचार केला नाही, म्हणजे जैसे ते बघूया. किती छान. सो त्याच्यासाठी इव्हन आमच्या आता गणपतीला वगैरे माझ्याकडे इथे गौरी गणपती सगळं असतं, अर्धा हो. भाग एवढा भरून जातो, तेव्हा ही खुर्ची बाहेर असते. अच्छा. मग जो येतो तो पाहुणा त्याच्यावर 20 मिनिटं बसतो. वा. आणि मग दर्शन घेतो. म्हटलं आता भाड्याने लावायला पाहिजे. मॉलमध्ये जशी असते तशी. सो हे माझं, दिस इज नाव मी टाइम. Yes. आणि माझ्या मते छान आहे, तुम्ही प्रयोग हो, करून हो. आल्यानंतर जे काही थकायला होतं त्याच्यासाठी हे अगदी, मस्ट आहे, अगदी. बेस्ट, गरजेचं आहे. बेस्ट. आणि घरच्या घरी आहे त्याच्यामुळे कुठे जायला नको, कोणाला बोलवायला नको. हे छान नाही, आहे. आता म्हणजे आता कसं, आता आपण काहीतरी मोटिव्ह लागतं ना घरी येण्यासाठी. हम्म. म्हणजे आता कसं माझा Okay. लेकही बाहेर असतो, हो. तो लंडनला आहे. हम्म. त्यावेळी कसं तो असला की आमचं गप्पा मारा असं होतं, तिथे लोळ पडले, मी ते लोळ पडले, काहीतरी गप्पा मारा व्हायचा. आता देर इज नो मोटिव्ह, एकटी असते. नवरा आला तर मी येतोय वगैरे सांगितलं तर. पण आता हे माझं मोटिव्ह आहे घरी यायचं. घरी गेले की चला हा मसाज चेअर मध्ये बसायचं आणि वा. वा, सो वा. दिस इज माय मोटिव्ह नाव. खूप छान. आणि भारी आहे, कदाचित आपल्या प्रेक्षकांना नंतर थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि घरी आणतील असं. पण छान, कंपनी पण चांगली आहे ही. आणि मुख्य म्हणजे का, मराठी माणसाने पुण्यातल्या ही चेअर बनवलेली आहे. अच्छा, okay. शिंदे त्यांचं आडनाव, त्यांची कंपनी पुण्यातच आहे. Okay. सो आणि त्यांनी 5 वर्षाची वॉरंटी दिली याची Wow. सर. आणि ते म्हणले की 5 वर्षांनी त्याच्या आधी जर काही बिघडली तर सेम प्रॉडक्ट तुम्हाला जसं त्याचा पार्ट नाही बदलता येत, Oh, डायरेक्ट अच्छा. चेअर पूर्ण बदलावं 5 वर्षानंतर मग तुमचं नशीब. आता मसाज चेअर नंतर हॉल टूर कडे वळता वळता एक छान आम्हाला आठवणींचा कॉर्नर दिसलेला आहे. खूप सुंदर फोटो आहेत, मित्रमैत्रिणींचे आहेत, फॅमिलीचे आहेत आणि काही आठवणी माझ्या मते स्पेशल आहेत. सो ताईंनाच विचारूया, ताई एवढ्या आठवणी दिसत आहेत आम्हाला, मित्रपरिवार आहे, कुटुंब आहे, काय काय लक्षात ठेवून ठेवून खरं तर चूज केलेत हे फोटो? ऍक्च्युली
ही सगळी साथीदार आहेत आयुष्याचे माझे. त्यात सगळ्यात महत्वाचा फोटो म्हणजे हा आमच्या लग्नातला फोटो, जो नवरा आणि मी. तर आणि हा आहे माझा पिल्लू अभिनय, आणि हा माझा दुसरा मुलगा आहे, अमेरिकेत असतो, पराग. अच्छा. हा माझा मानस पुत्र आहे. म्हणजे हा इयत्ता 6वी पासून त्याच्या आईपेक्षा माझं, ताई काय म्हणते ताईला विचारतो, ताई काय असं. तो अंबरनाथला राहायचा पूर्वी, आता अमेरिकेत असतो. तो आता छान नोकरीला वगैरे लागलाय, लग्न झालंय, आता बाळ होईल त्याला. सो हा पराग, तो आमची घट्ट टीम असायची पूर्वी. त्याच्यानंतर ह्या सगळा मित्रपरिवार, ही माझी अतिशय जवळची मैत्रीण अर्चना ठावरे शहा. सो ती माझ्या आयुष्यात आता कपड्यांमध्ये, माझ्या राहणीमानामध्ये, माझ्या विचारसरणीमध्ये, की स्वतःला कसं प्रेझेंट करावं, याकडे जर माझं इंजेक्ट जर कोणी केलं असेल ते म्हणजे हिनं केलंय, अर्चूने केलंय. नाही तर अदरवाईज मी पूर्वी ना उल्हासनगरवरनं शॉपिंग करायचं. मी बदलापूरची, त्याच्यामुळे समजू शकते आपल्याला किती ते स्वस्त आणि मस्त पडतं. एक कुर्ता घ्यायचा, एक काळी सलवार, एक पांढरी सलवार, की आपली फॅशन संपली. हे एवढंच होतं माझ्यापूर्वी. मग तिने मला जरा जरा एक वेगळे, अगं चल पैसे खर्च कर, मग त्यातल्या त्यात कुठे शॉपिंग केलं तर आपल्याला कमी पैसे पडतील, हे सगळे तिने मार्केट मला दाखवले. आणि शी इंजेक्ट एव्हरीथिंग इन मी. सो या शी अर्चना. आणि ही सगळी आपली आमची जानू ग्रुप आहे हा आमचा. म्हणजे आमच्या हास्य जत्रेतले आणि बुलेट ट्रेनच्या वेळाच्या प्रवासापासून सगळे, प्रसाद नवा, शशिकांत केरकर आणि ही सगळी टीम, ती सगळी फॅमिली पिकनिकला गेलो होतो. ही मयुरा रानडे, ही आम्ही शांतीचं कार्ट नावाचं नाटक केलं होतं, शांतीचं कार्ट चालू आहे, त्यातली एकदम घट्ट मैत्रीण माझी. आम्ही अमेरिकेत वगैरे गेलो होतो त्यावेळेस फोटो आहेत. आणि त्याच्यानंतर कामाच्या बाबतीत म्हटलं तर भाऊ बरोबरचा फोटो, हा आम्ही एक सिनेमा केला होता त्यावेळेस, ते गाणं, त्याचे फोटो. तर भाऊ कदम म्हणजे एक डाव भटाचा पासूनचे आम्ही काय म्हणूयात ते, आपण जेव्हा आपण काही नाव नसतं आपल्याला, तेव्हा जेव्हा जे जे शेअर करतो ना, ते काय म्हणूयात, दॅट इज काय खरं, अरे मनापासून आलेलं. सो ती मैत्री आहे भाऊजी. आम्ही जरी आता भेटत नसतो, नाही काही गप्पा नसते मारत असतो, तरी आम्ही एकत्र आलो की आम्ही एकत्र असतो. अशी म्हणजे आपण नाही का लांब गेल्यानंतर जिथून सोडलं तिथून सुरुवात करतो, तशी ती मैत्री आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला फोन करत नाही, तुम्हाला भेटत नाही, हे काय असली काही अपेक्षाच नसते. सो ती आहे. ही माझी भाची आहे राधा. शी इज व्हेरी क्यूट. तिचं म्हणजे डान्स, गाणं माझ्यावर गेले सेम छाप, आत्याची छाप. आणि हे आमचे येरेर पैसाचे संजय नार्वेकर त्यावेळेस सिनेमा आहे. आणि याची आठवण अशी आहे की यांच्याबरोबर मी सुपर नानी नावाची एक फिल्म केली होती, शर्मन जोशी. तर त्यावेळेस एकच सीन होता बरं का, मला एकच सीन, तो पहिला सीन यांच्या बरोबर होता. आणि त्याच्यानंतर माझं सिनेमात काही कामच नव्हतं. तर मला असं वाटलं होतं की यार या सिनेमात रेखा है. मग मी सरांना विचारत होतं, डिरेक्टर सर रेखा जी के साथ एक सीन है क्या, मेरा कुछ है क्या? तो नहीं बेटा उनके साथ तो कोई सीन नहीं. मतलब बैड लक.